हॅलो, हा सर. आवाज येतोय मॅडम आता? हो, हो. आता सर बसून घ्या एका ठिकाणी. बसू शकता का? हो, हो. आहे. थांबा 1 मिनिट बघायला लागेल जागा. कारण की इकडे अच्छा. बाहेर दुसऱ्या शाळेत आलो इकडे. मग तिथे घराचं काम चालू बरं आहे. ठीक आहे. बघा ॲक्चुअली मला असं हवंय, की बस तुम्ही कम्फर्टेबल होऊन थोडंसं बोला. कारण उभं राहून किती वेळ बोलणार तुम्ही? हो, ओके, ओके. सर. हॅलो. हां सर. हां, बोला मॅडम. हां सर. तुमचा ना कॅमेरा बंद आहे. कॅमेरा चालू करा. मग आपण स्टार्ट करूयात. हां. ठीक आहे सर. सर मला की नाही विचारायचं होतं, की आपली जी शाळा आहे, तुमच्या शाळेमध्ये मुलांना ऑनलाईन क्लास दाखवण्यासाठी मोठी स्क्रीन आहे का? हो, काय आहे? टीव्ही आहे, स्मार्ट बोर्ड आहे? स्मार्ट बोर्ड आहे, पण त्याला आहे ना मॅडम मायक्रो नाही असं आणि दुसरं कॅमेरा नाही. फक्त त्याच्यावर समजा आपण आता आपली जशी व्हीसी चालू आहे. ती म्हणजे टीव्ही सारखं नुसतं दिसू शकतं. हो, बस दिसू शकतो. तो प्रॉब्लेम आहे. दुसरं काही नाही मॅडम. एकच आहे? हो, एक आहे. आणि सर पण मग समजा त्याच्यावर जरी दाखवायचं म्हटलं, तरी इंटरनेटचं कसं आहे? इंटरनेट मग मग आम्ही मोबाईल शेअर करतो किंवा त्याच्यावरती आपली जी लिंक असते Google हं. Meet ॲप त्याच्यावरती आम्ही इन्स्टॉल करतो आणि त्याच्यामध्ये लिंक जॉइन करतो. अच्छा. सर हो. पण इंटरनेटचं नेटवर्क तिथे जे आहे स्टेबल असतं की कसं आहे? इंटरनेटचा इश्यू तर नाहीये नेटवर्कचा? आहे, आहे मॅडम. नेटवर्कचा इश्यू आहे कारण की रूममध्ये आहे ना नेटवर्क राहत नाही. मग एक मोबाईल बाहेर ठेवावा लागतो आणि हं. त्याच्यानंतर त्याला लॉग इन करावं लागतं असं हॉटस्पॉट देऊन आम्ही. आणि हं, शाळेत हं. सध्या शासनाने आता आदेश काढला की अ, ते जिओ फायबर किंवा कोणतं बी असेल नेटवर्क फायबर बसवा म्हणे वायफाय असं मग पण अजून बाकी आहे ते. हं, हं. हं. सर तुमच्या शाळेने कधी आपले हे यू कॅटअपल्टचे क्लासेस ऑनलाईन अटेंड केलेले का? हो, मागे केले पण आता सध्या बंद आहे मॅडम. मागे म्हणजे गेल्या सत्रात? हो, मागच्या सत्रात पूर्ण जे आपलं होते त्याच्यानुसार सुरू होते मॅडम, पण या सत्रात नाही झालंय. मग प्रॉब्लेम असा झाला, की जी अ, मुलींचे वसतिगृह आहे ते स्थलांतरित झालं. मग जी स्क्रीन होती ती बी काढली गेली. वर्गात होती. मग त्या वर्गात मुलींना ठेवलंय आता असं प्रॉब्लेम झालाय. मग अच्छा. मुलींना तिथे ठेवल्यामुळे तिथे ती स्क्रीन काढून घेतली. कारण की एखाद्या विद्यार्थीने समजा एखाद्या दिवशी हात लागला, पडलं, काय झालं? कारण की ती एवढी महाग स्क्रीन होती, मोठी टीव्ही होती. त्यासाठी ती हं, इथून काढली हं. गेली. मग आता ते पूर्ण सेटअप बसवण्यासाठी अजून बाकी आहे असं. अच्छा. हं. सर तुम्हाला मग अंदाज आहे का, की मग हे आपले ऑनलाईन क्लास दाखवायचं मुलांना आपण कधी चालू करू शकतो परत? आता जोपर्यंत आमचं हॉस्टेल सुरू होत नाही, हे सत्र तर चाललं जाईल मॅडम. त्यांनी अच्छा. बांधकाम विभागवाल्यांनी सांगितलं, की आम्ही तुम्हाला जूनमध्ये बिल्डिंग ताब्यात देतो. जर आम्हाला हं, बिल्डिंग ताब्यात दिली, म्हणजे आम्ही पुन्हा जसं सुरळीतप्रमाणे मागे होतं, हं, त्याप्रमाणे आम्ही हं. ते सेटअप पुन्हा लावून आणि आपले ऑनलाईन क्लासेस सुरू असतील. बरं. सर ॲक्चुअली ना, म्हणजे आय नो की हे सगळे तुम्ही रिझन सांगितले ते जेन्युइनच आहेत. पण त्याच्यामुळे तुमचं मिस काय झालं मी तुम्हाला सांगते. एक तर तुम्हाला स्वतःलाच माहिती आहे, की तुम्ही आश्रमशाळामध्ये काम करताय आता बरेच वर्षापासून, की खूप साऱ्या टीचर्सची कमतरता असते दरवर्षी, आहे असते, की नाही? असते मॅडम. हो, आणि मग ते कॉन्ट्रॅक्टवरती ते नवीन टीचर येईपर्यंत त्यांना वेळ लागतो. त्यापर्यंत 7-8 महिने निघून गेलेले असतात. आणि मग तोपर्यंत मुलांचं नुकसान झालेलं असतं आणि हे रिपीट होत राहतं. तर हो, मग हो. ह्याच्यासाठीच मग आमचा तिथे रोल येतो मध्ये, की तुमच्या शाळेत टीचर्स असो नसो, आम्ही सगळा सिलेबस त्यांचा व्यवस्थित कव्हर करतोय.
मराठीमधून त्यांना ओके. शिकवतोय. त्याच्यामुळे जर लाईनीमध्ये त्यांनी सगळे भाग बघितले प्रत्येक धड्याचे, पहिल्या हं, भागात हं. धड्याचा किती पोर्शन शिकवून झाला, मग किती राहिलेला, तर त्यांना कळणार नाही असं होऊ नाही शकत. 70-80% बरोबर. तरी शिकवलेलं त्यांना समजणारच मुलांना. तर एक तर मग आम्ही हे करतोय, की त्यांचं सिलेबस रेग्युलर जे नुकसान होतंय ते होणार नाही. एक तर हे पहिली गोष्ट. बरं. दुसरी गोष्ट ह्या वर्षी आपण सर 8वी ते 10वी च्या मुलांना शिकवलं. पुढच्या वर्षी आपण 8वी ते 12वी वाल्यांना शिकवणार आहे. 11वी-12वीचं अच्छा. सायन्स 11वी-12वीचं सायन्स पण घेणार आहे आपण. तिसरी गोष्ट सर ह्या वर्षी आता तुमच्याकडून काय मिस झालं? मध्ये आमच्याकडे इन्फॉर्मेशन आली लोधा स्कॉलरशिपबद्दल. लोधा फाउंडेशन काय करणार आहे, जी खूप ब्राईट चांगली मुलं आहेत त्यांना निवडून त्यांचा पूर्ण उच्च शिक्षणाचा खर्च ही लोकं देणार. मग तो भले मुलगा पी करत असेल तिथपर्यंत अगदी ती लोकं खर्च देणार. मग आपण खूप साऱ्या शाळा ज्या ॲक्टिव्ह होत्या त्यांच्या वर्गात म्हणजे शाळेतल्या मुलांचे फॉर्म भरले. फॉर्म ऑनलाईन भरायचा होता. शाळेमध्ये बसल्या-बसल्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून परीक्षा पण ऑनलाईन द्यायची होती आणि त्याच्यासाठी ॲप्लिकेशनची पण काही फॉर्म भरायची पण फीज नव्हती. तर आपले आता काही विद्यार्थी झाले त्याच्यामध्ये फर्स्ट राउंडमध्ये सिलेक्ट झाले. त्यांचा क्लिअर झाला पहिला राउंड. आता पुढे बघूया, की इंटरव्ह्यूचा राउंड असतो त्यांचा. तो जर क्लिअर झाला तर बघा एका मुलाचं जरी झालं, तरी पूर्ण काय त्याची लाईफ बनून जाते. ओके. आणि तिसरी गोष्ट सर, आपण आता 10वी मुलांची बोर्डाची परीक्षा आहे म्हणून ह्या महिन्यात एक परीक्षेत उंच भरारी कशी घ्यायची, परीक्षेमध्ये भीती नको वाटायला म्हणून काय करायचं? त्याचं एक विशेष सत्र ठेवण्यात आलेलं होतं 10वी मुलांसाठी. हो, हो. आणि आपण हे चाललेलं आहे ते मी तुम्हाला सांगते. पण एवढंच नाहीये. पुढे जाऊन आपण काय करणार आहोत, तुमच्या शाळेमधूनच समजा खूप ब्राईट मुलं पास आउट झाली. तर त्यांना पुढचं उच्च शिक्षण जे आहे ते अगदी मोफत जमलं तर मोफत किंवा कमीत कमी खर्चात कसं होईल? कॉलेज, युनिव्हर्सिटीमध्ये चांगलं ॲडमिशन कसं मिळेल? आणि ते शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी पण चांगली लावून द्यायचं. हे आपलं पूर्ण म्हणजे त्यांची पूर्ण लाईफ सेट करण्याचा आपला पुढचा प्लॅन आहे सर. बट तेच आहे, की ओके. ही तर पुढची गोष्ट झाली ना. सुरुवातीला शाळांनी कमीत कमी ऑनलाईन क्लासेस अटेंड करून आमच्या टचमध्ये राहणं खूप महत्वाचं आहे. आपला जो WhatsApp ग्रुप बनलेला आहे त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह राहणं खूप महत्वाचं आहे. तर सर माझी तुम्हाला विनंती आहे, की चला सध्या ऑनलाईन क्लास दाखवणं शक्य नाहीये. पण तरी सुद्धा WhatsAppचे जे आपले ग्रुप आहे ते अधून-मधून थोडंसं तुम्ही गो थ्रू केलं ना, की काय चाललंय नक्की, हे तरी तुम्हाला ओके. त्याची कल्पना असेल. कारण सर बघा आपल्याकडे ना 250 ते 300 शाळा आहेत. आम्ही प्रत्येक शाळेला फोन करून ह्या सगळ्या गोष्टी नाही इन्फॉर्म करू शकत ना. तर म्हणून आपला ओके. WhatsApp ग्रुप बनलेला आहे. तर तुम्ही WhatsApp ग्रुपमध्ये ॲडेड आहात ना आपल्या नंदुरबारच्या? नंदुरबारचं ना? हां, मी तुम्हाला ना दर्शनला सांगून दोन्ही लिंक पाठवायला सांगते. एक WhatsApp ग्रुप प्रिन्सिपलसाठी बनलेला आहे आणि दुसरा महाराष्ट्र प्रिन्सिपल. टीचर्स यू कॅटapult नंदुरबार म्हणून असेल बघा नाव. हो, त्याच्यात आहे मॅडम. आहे, आहे. हां, मग मी तुम्हाला अजून एक लिंक देते. हं, त्याच्यावरती हं. तुम्ही ना ती लिंक टीचर्स बरोबर शेअर करा आणि तुमच्या शाळेमधल्या काही टीचर्सला त्याच्यामध्ये जॉइन व्हायला सांगा. म्हणजे समजा तुमच्याकडून एखादा मेसेज मिस झाला तरी त्यांना तरी माहिती असेल की काय चाललेलं आहे ते. है ना? आणि सर ट्राय करा, की आता मग तो टीव्ही तुम्ही शाळेमध्ये आणलाय असं म्हणताय राइट? हो, शाळेतच आहे तिथे. आणि शाळेमध्ये लावू नाही शकत मग नेटवर्क इश्यू असं म्हणताय. नाही, नाही मॅडम. जिथे अध्यापन होतं त्याच ठिकाणी मुलींनाही ठेवलंय असं आहे. अच्छा, 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 अच्छा. ओके. हां, आता जे मुली राहत होत्या, ज्यांचं वसतिगृह अतिरिक्त मजला बांधकाम सुरू असल्यामुळे आपण मुलींना तिथे ठेवलंय. मग तिथे ठेवल्यामुळे तिथली स्क्रीन आहे ती काढून ठेवली असं आहे. सर मग आपलं एखादा असा वर्ग नाहीये जिथे ती लावली स्क्रीन आणि फक्त ऑनलाईन क्लाससाठी तिथे मुलांना-मुलींना बोलवलं तर? नाही मॅडम, आमच्याकडे आहे ना, ते बांधकाम सुरू असल्यामुळे सध्या हे भौतिक जागेची सुविधाचं कमतरता आहे. जागेची बरोबर. कमतरता असेल. बरं. ठीक आहे सर, काही हरकत नाही. बघा,
आपल्या ह्याच्यामध्ये जून पासून तर तुम्ही ट्राय करा की त्याचं काहीतरी ओके. फिक्स होईल, जेणेकरून ना मग पुढच्या वर्षीचे जे आपले सगळे नवीन नवीन उपक्रम असतील त्याचा तुम्हाला पुरेपूर फायदा घेता येईल. तर मी लिंक पाठवून देईल, टीचर्सला पण जॉईन व्हायला सांगा. म्हणजे दर्शन पाठवेल तुम्हाला. हो, सर मला हो. आणखी विचारायचं होतं, की आपली जी शाळा आहे ही 10वी पर्यंत आहे की 12वी पर्यंत आहे? 10वी पर्यंत आहे मॅडम. आणि मराठी मीडियम आहे? मराठी मीडियम. सर मला पटसंख्या सांगा ना, किती किती मुलं आहेत? 8वीत किती आहेत? 9वीत किती आहेत? आणि 10वीत किती आहेत? 8वी ला अंदाजे 39, सांगितलं. अच्छा, 8वी ला 39. 39 हां. आणि 9वी ला 41 हं. आणि 10वी ला आता ते बी आहे 41, पण आता ते चालले जातील. हां, बरोबर. ते आता तर आणि कंप्लीट होते. हां, कंप्लीट झालं. सर 10वीचा आपला गेल्या वर्षीचा निकाल कसा लागलेला? 10वीचं 98% मॅडम. एक विद्यार्थी होता त्याने पेपर नाही दिला होता, म्हणून एक विद्यार्थी मराठी विषयात फेल झाला होता. मग त्याने पेपरच दिला नव्हता. हं. अच्छा. हं. सर हां. आणि जो आपला टॉपर होता त्याचे किती टक्के होते? टॉपर होतं त्याचं 88 पॉइंट काहीतरी होतं मॅडम असं. अच्छा, अच्छा. म्हणजे बघा सर, हं. आपण या मुलांवर आणखी थोडी मेहनत घेतली, की आपले चांगले रिझल्ट देऊ शकतात ही मुलं, है ना? हो. सर तुमच्या शाळेमध्ये लाईटीचा इश्यू असतो का? लाईट लाईट आहे मॅडम, काही नाही असं. एवढं इश्यू नाही. इश्यू नाहीये एवढा ना लाईटीचा? म्हणजे तुमच्या हो. शाळेमध्ये जागेचा आणि इंटरनेटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, की मग आपल्या हो. ऑनलाईन क्लासेसला काही अडचण नाही येणार, हो, हो. है आणि ना? मॅडम समजा माझी एक रिक्वेस्ट आहे. आपण हं, हं. ऑनलाईन क्लासेस घेतो, पण आम्हाला आहे ना दुसरं काही नाही. अ, समजा आपण लॅपटॉपवर जसं आता आपलं मीटिंग चालू आहे, असं कॅमेरा आणि मायक्रो हं, हं. या 2 गोष्टी राहिल्या तर विद्यार्थी आपल्याशी जसं वर्गात शिक्षक अध्यापन करतो या पद्धतीने आपलं जे हे क्लासेस चालू ऑनलाईन हे सक्सेस होतील. पण आता नुसतं शाळेवरती काय चालू आहे मॅडम, शिक्षक काय करतात, यांना जर आपण ड्युट्या लावल्या, की तुमचं क्लासेस आहे, या विषयाचं तुम्ही लावून द्या. हे फक्त मोबाईल कनेक्ट लावून देतात आणि विद्यार्थी बघत राहतात. मग हं. विद्यार्थी आपल्याशी एकरूप किंवा जसं आपलं कॉम्बिनेशन असायला इंटरॅक्शन पाहिजे नाही ते होत. हो, ते राहत इंटरॅक्शन नाही नाही. होत. बरोबर. हो. सर आपण ना ह्याच्यासाठी ना बघा 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट मी आता जेवढ्या शाळांबरोबर मीटिंग घेतली ना, त्यांना शासनाकडून ना स्मार्ट बोर्ड किंवा टीव्ही असे 2-3, 2-3 प्रोव्हाईड करण्यात आले. हो, तुमच्या हे ते प्रोव्हाईड शाळेमध्ये केलं एकच आहे आहे. ना. सुलक्षणा, हां, हां. एक बार सर से पूछना, इनका स्कूल का एस्टैब्लिशमेंट ईयर कब था? मतलब ये तो सब ट्रांसफरेबल होते हैं, बट ये स्कूल स्टार्ट किस ईयर में हुआ? कब से चल रहा है ये स्कूल? 1982 मैडम। 1982। तो यहाँ पे हम्म। सर जितने भी आश्रमशाला स्कूल्स बने महाराष्ट्र में या नंदुरबार में, ये सब उसी टाइम पे खुले थे क्या? एक ही साथ अ, सभी खुल गए थे? नहीं नहीं, अलग अलग होता है मैडम उसका। So Sulakshana, this is one question which I want you to ask from them now onwards. येस Year of मॅम. establishment. Huh. Thank you so much for answer. Over to you, ma'am. ठीक आहे मॅम. सर मग तुम्हाला एकच टीव्ही का मिळालाय? तर तुम्ही थोडंसं तुमचे जे ऑफिसर असेल ना, हम्म। त्यांच्याकडून फॉलोअप घेऊन तुम्ही स्मार्ट बोर्ड किंवा आणखी टीव्ही मागवून घ्या. ओके बाकी मॅडम। आता ना सध्या की नाही आम्ही ते मायक्रोफोन किंवा कॅमेराचं ह्या घडीला लगेचच नाही होणार. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती नसेल तर सांगते सर. आपण ना जरी टीव्हीला त्यांनी कॅमेरा असेल, माईक जरी असेल, तरी सुद्धा ना ज्या काही शाळा ऍक्टिव्ह होत्या ना, त्यांना बघा आता गेल्या महिन्यात नंदुरबारमध्ये प्रेमा मॅम आलेल्या आणि ज्या शाळा ऍक्टिव्ह होत्या त्यांना आपण लॅपटॉप्स वाटले फ्रीमध्ये. तर मग तसं का केलं आपण? म्हणजे एका लॅपटॉपच्या समोर 4-5 विद्यार्थी असतील तर हो त्यांना हो. व्यवस्थित दिसेल, पण तिथल्या तिथे स्वतः मुलगाच अनम्यूट करू शकतो आणि लॅपटॉप एकदम जवळ असल्यामुळे ना ते मुलाला जास्त पर्सनलाइज्ड फील होतं. टीव्ही ओके कसं खूप ओके। लांब असतो आणि 2-4 मुलं समोरची लक्ष देतात, मागच्या मुलांचं काहीतरी बाकी वेगळं दोन हो चाललेलं असतं. तर माझं म्हणजे तुम्हाला हेच म्हणणं आहे, की एक तर 2 गोष्टी करा सर तुम्ही, की आणखी एखादा टीव्ही किंवा स्मार्ट बोर्ड मिळतोय का बघा शासनाकडून. ओके इंटरनेटचा मॅडम। प्रॉब्लेम आणि जागेचा प्रॉब्लेम जूनपर्यंत बघा फिक्स झाला तर बरं होईल. आणि त्याच्यानंतर जूनपासून जर तुमची शाळा भलेही टीव्हीवरून, भलेही माईक नाहीये, कॅमेरा नाही, काही हरकत नाही. पण टीव्हीवरून आम्हाला दिसलं की तुमची मुलं रेग्युलर जॉइन होतात आहे तुमच्या शाळेच्या नावाने.
आणि आपल्या फोनवरती पण जे अधून-मधून जे कन्व्हर्सेशन चालू असेल, तर ॲज अ प्रिन्सिपल तुमच्याकडून आम्हाला चांगला ॲक्टिव्ह रिस्पॉन्स मिळाला ना सर, तर आपण आणखी पण काही पुढे जाऊन लॅपटॉप्स देणार आहोत. तर तुम्हाला लॅपटॉप्स डिस्ट्रिब्यूट होऊ शकतात, पण आम्ही टीव्ही किंवा बाकीच्या गोष्टी नाही देऊ शकत, कारण त्याच्यासाठी फंड रेज करणं ती म्हणजे जास्त मोठी अमाउंट असते. ओके. तर तो थोडासा इश्यू होऊन जातो. तो समजा आपण ह्याला टीव्हीला वेबकॅम जरी बसवला, तर चला वेबकॅम थोडा स्वस्त मिळेल. पण माईकचं टीव्ही सोबत कशी व्यवस्था होईल ते माहिती नाही. स्मार्ट टीव्ही नाहीये ना तुमचा? हो, स्मार्ट टीव्ही आहे मॅडम. स्मार्ट टीव्ही आहे तर स्मार्ट टीव्हीमध्ये आवाजाचं माहिती नाही. कारण बाकीच्या ज्या शाळा जॉइन होतात टीव्हीवरूनच, त्यांचा माईक असतो चालू. तर हे थोडंसं बघा फाइंड आउट करा, की स्मार्ट टीव्हीवरून माईक कसा चालतो. जर इंटरनेटलाच जोडून लावलं Google Meetने, तर सर त्याच्यामध्ये इनबिल्डच माईक असतो. ते व्हायला पाहिजे चालू. टीव्हीला कॅमेरा नाही ना मॅडम, कॅमेरा नाही आणि स्पीकर आपण माईक नाही आहे ना? लावतो. हां, माईक माईक तर माईक इनबिल्डच माईक बी असतो. नाही मॅडम, तर माईकला पण आपण तर सेपरेट घ्यावं लागेल. त्याला कनेक्ट करावं लागेल वायरलेस. त्याच्यानंतर ते कनेक्ट होऊ शकतं. अच्छा, असं आहे का? बरं ठीक आहे. हे मी नोट डायरेक्ट टीव्हीला करते. नाही आहे ना मायक्रो. अच्छा ठीक आहे. मी बघते कसं त्याचं होऊ शकतं. हां, बट हो, हो. तुमची शाळा ॲक्टिव्ह राहिली तर पुढे जाऊन लॅपटॉप्स तर आम्ही देऊच शकतो नक्कीच. ओके मॅडम. सर मला आता ना काही बेसिक क्वेशन्स तुम्हाला विचारायचे होते. अच्छा, आधी एक माहिती तुम्हाला देऊन टाकते. सर मला ना तुमचा ना ईमेल आयडी पाहिजे सर. 1 मिनिट मला तुमचा ईमेल आयडी सांगा. योहान गावित. हां, स्पेलिंग सांगा ना सर. हे इथे वरती लिहिलेली तीच आहे ना स्पेलिंग तुमच्या नावाची इथे हो, जॉइनिंगला? हो, हो. हो. योहान गावित 2016 2016 ॲट द @gmail.com. हो, @gmail.com. ठीक आहे. सर मी हा ईमेल आता कशासाठी घेतला मी तुम्हाला सांगते. आपण ना आपलं एक एल-एम-एस पोर्टल म्हणून एक अशी वेबसाईट बनवली आहे. त्या वेबसाईट वरतीच की नाही सर, तुम्हाला सगळं दिसेल. मुलांचे आधीचे रेकॉर्ड झालेले क्लासेस, ओके. त्याच्यानंतर ना आपलं जर समजा आता कसं आपल्याला WhatsAppवर जावं लागतं, लिंक बघावी लागते, मग ते क्लिक करून मग जॉइन होतं ना. पण इथे हो, कसं आता जसं डायरेक्ट YouTube उघडतं की नाही, तसं ही हो. वेबसाईट उघडली, की त्याच्यावर तुम्हाला तिथे लाईव्ह क्लास चालू आहे म्हणून ते पण दिसेल. त्या लाईव्ह क्लासवर क्लिक केलं की आपोआप लाईव्ह क्लास जॉइन होईल. आपण काही प्रश्नपत्रिका बनवून टाकलेल्या आहेत. त्या तुम्हाला डाउनलोड करून मुलांना दाखवता येतील, सोडवून घेता येईल. म्हणजे एकाच प्लॅटफॉर्मवरती, एकाच वेबसाईटवरती सगळं मिळेल आपलं मटेरियल तुम्हाला. तर आता मी तुमचा जो ईमेल आयडी घेतलाय, तर आम्ही तुमच्या ईमेलने रजिस्टर करू आणि त्याचा पासवर्ड तुम्हाला आम्ही पाठवून देऊ. मग तुम्ही तुमचा ओके मॅडम. तो ईमेल आयडी आणि पासवर्ड त्याच्यावर टाकला, की मग ती वेबसाईट ओपन होईल. पासवर्ड तुम्ही चेंज पण करू शकता. आम्ही सध्या आमच्या बाजूने टाकतोय, नंतर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पासवर्ड चेंज करू शकता किंवा तो पण ठेवू शकता. कारण तसं काय ते कॉन्फिडेन्शियल एवढं मटेरियल आहे नाही, सगळ्यांसाठीच आहे. तर ते पासवर्डने काही इश्यू नाहीये. तर ही एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती. सर आता ना शाळेबद्दल काही जनरल क्वेशन्स. तर एक तर क्वेशन तुम्ही ऑलरेडी आन्सर केलं, की मुलींसाठी हॉस्टेल बनतंय आणि मग त्याच्यामुळे शाळेमध्येच मुलींना आता राहण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि हो. मुलांसाठी हॉस्टेल्स आहे का व्यवस्थित मग? नाही, त्यांचं बी बांधकाम सुरू आहे आता. ते बी जूनपर्यंत पूर्ण होतील. मग ते पण शाळेतच राहतात आहेत? हो, शाळेतच राहतात. पण एक जुनं हॉल आहे आणि काही रूम आहेत त्याच्यामध्ये ठेवले आहे त्यांना. बरं. मग सर जी शाळा आहे, ती शाळा पण जुनीच असेल. शाळेचं नवीन बांधकाम झालेली शाळा आहे की जुनी आहे? आता नवीन चालू आहे. जे जुनं होतं बाकीचं जागेच्या अभावी ते बाकी जुनं पाडून टाकलं. मग आता ज्या शाळेत राहतात ते ती कोणती शाळा आहे? तीच शाळा आहे ना, तिथेच आहे. पण जे बाकीचे क्वार्टर्स आहेत, रूमा आहेत त्याच्यामध्ये आणि एक शालेय बिल्डिंग आहे. ते बी 7वी पर्यंत आधीची शाळा होती. मग त्याचं बांधकाम स्ट्रक्चर त्यानुसार झालं. मग आता 8, 9, 10 वर्ग वाढले. मग विद्यार्थी संख्या वाढली. मग तेवढ्याच जागेमध्ये ॲडजस्ट करून चालू आहे आता सध्या. मग आता बांधकाम 3 बिल्डिंगचं चालू आहे का? मुलांचं हॉस्टेल, मुलींचं हॉस्टेल आणि शाळा. नाही, शाळेचं अजून बाकी आहे मॅडम. ते शाळेचं झाल्यानंतर अजून कारण की हां, एक तिथेच मुली राहतात ना. हां, तेच मला विचारायचं हं. होतं. म्हणजे आता मुलांचं आणि मुलींचं हॉस्टेलचं बांधकाम हो, चालू आहे. आता होण्यातच आहे ते बी. मुलांचं तर पूर्ण झालंच आहे. समजा आता या जून महिन्यात भेटून जाईल. मुलींचं बी ते बोलले की जूनपर्यंत आम्ही देतो ताब्यात असं. बरं.
सर आणि मग आता जिथे राहतात आहेत मुलं, तिथे मग लाईटीचं तर ठीक आहे चला तुम्ही म्हटलं एवढा काही इश्यू नाहीये. हं. मग त्यांचे वॉशरूम्स वगैरे वॉशरूम्स आहे मॅडम. मुलींसाठी शालेय बिल्डिंगला तिथेच आहे आणि मुलांसाठी बांधलेले आहे बाहेर असं म्हणजे बाहेर त्यांना बांधले. जे राहतात त्या हो, राहतात त्यांना लागूनच आहे असं. अच्छा, अच्छा, अच्छा. बरं, बरं. हं. ठीक आहे. सर ही सगळी आपली आदिवासी मुलं आहेत, बरोबर? हो, आदिवासी. आणि ह्यांचे जे पालक आहेत, ते प्रामुख्याने काय शेती करतात? शेती आणि बाकी मजुरी असं. हं. सर तुम्ही आता ज्या गावात आहात, म्हणजे जी शाळा ज्या गावात आहेत, तिथली अशी लोकं कशी आहेत? म्हणजे ते मानसिक रीतीने त्यांचं जास्त मागासलेली आहेत, की थोडा झालेत विकास झाला विचारांमध्ये जरा चांगले बदल झालेले आहेत? बदल झालेला आहे मॅडम असा. आहे तुम्हाला मानसिकरित्या आहे तुमच्या शेती शाळेला चांगली सपोर्ट करतात? शेती हो, चांगली हो. करतात? हो, शेती चांगली करतात आणि समिती अध्यक्ष आहे, भेट देतात, येतात, कार्यक्रम ॲक्टिव्ह आहे असं पालक, की काय चालू आहे शाळेत हं, हं. विचारायला येतात नेहमी असं. अच्छा. मुलींचं शिक्षण कसं आहे गावामध्ये? आता गावातले का आपल्या शाळेच्या? आपले इन जनरल म्हणजे शाळेमध्ये पण तुमच्या मुलींचा दाखला करून देतात का शाळेत? हो, हो. देतात मॅडम. देतात. बरं. हं. सर अंदाजे सांगा, तर समजा तुमच्याकडे गेल्या वर्षी जी मुलं 10वी मधून पास आउट झाली किंवा ह्यापूर्वी पण झालेली 10वी मधून पास आउट मुलं, तर ती मुलं शिक्षणाचा फायदा घेऊन काही ना काही, काही का करेनात, पण काही ना काही करून स्वतःच्या पायावर उभी राहतात? आता एवढं बाकी बघा मुलींच्या बाबतीत म्हटल्यावर मुली बाकी इकडे आमच्याकडे काय संसाराला लागून जातात हं. आणि मुले आहे यांना नाईलाजाने मग असं ज्यांच्याकडे चांगलं ज्ञान आहे समजा स्किल आहे आणि बाकी शिक्षण घेऊन आहे सर्व्हिसला बी लागलेले आहे असं. पण आता या 2-3 वर्षाचं नाही सांगता येत मॅडम. पण हं, बरोबर. विद्यार्थी घडतात असं. असे किती विद्यार्थी असतील, की काही ना काही कारणामुळे समजा त्यांनी उच्च शिक्षण पण घेतलं, पण नोकरी नाही लागली किंवा काही विद्यार्थी असे, की 12वी नंतर वगैरे शाळा सोडून दिली, की अभ्यासात एवढा इंटरेस्ट नाही राहिला किंवा डोकं एवढं चालत नाहीये म्हणून. म्हणजे काय कुठं जुळलंच नाही म्हणून ते त्यांच्याच आई-वडिलांसारखे शेतीच करायला लागले, असे किती असतील? त्याच्यातले 50% समजून घ्या मॅडम. 50% मुलं म्हणजे काहीच करत नाहीत आणि शेतीकडेच वळतात. हो, वळतात आणि हं. 50% ते मिनिमम आहे मॅडम. हां. सर ॲक्चुअली तुमचा आवाज कट झाला. बरं ठीक आहे. मग सर हे 50% काहीच करत नाही त्याच्यामध्ये मग तुम्ही मुलींना पण पकडलं आहे ना? हो, मुलींना पण. मुलींचा तर प्रॉब्लेमच आहे गावाला. 12वी झाली की लग्नच करून देतात आणि नंतर तर मेजॉरिटी मुली मग जॉब-बिब काही करतच नाहीत. नाही किंवा ते सध्या घरून आता पण नाही करत. नाही ते आता धोरण थोडंसं बंद झालंय. सध्या पालक शिकवतात 12वी नंतर बी पालक बाहेर पाठवतात आणि मुली सहजासहजी नर्सिंग असतील, कॉलेज असतील पूर्ण करतात आणि स्वतःच्या पायावर कामावर आहे मुली असं. सर पण हे जे स्वतःच्या पायावर उभे राहून कामाला लागले, ह्या मुली काही कमीच असतील ना? कारण हो, लग्न कमी. झाल्यावर तर मेजॉरिटी मुलींना ही लोकं जॉबच नाही करू देत किंवा हो, हो. मुलींची पण परिस्थिती काय असते त्याच्यावर डिपेंड आहे. हो, हो. है ना? ते पालकांवर डिपेंड असतं मॅडम, की समजा आपण त्यांनी समजा लग्न केलं, पण हं, तिथले बी जर पालक चांगले राहिले, तर त्यांनी शिकवलं मुलींना आणि सर्व्हिसला आहे तशा मुली बी असं. हं. हं. ठीक आहे सर. ठीक आहे सर. तुम्ही की नाही थोडंसं ग्रुपमध्ये ॲक्टिव्ह राहा. आपण ओके काय मॅडम. करूयात, की समजा तुम्हाला अगदी रेग्युलर क्लास अटेंड करायला नाही जमत आहे. पण आता आपल्या रेग्युलर क्लासच्या ऐवजी पण ना, महिन्यातून एकदा वगैरे आपण मुलांचे स्पेशल सेशन्स घेतो. जसं आता 10वी नंतर करिअरचे पुढे काय-काय ऑप्शन आहेत. परत इंटरनेटचा सेफ वापर कसा करावा? कारण हल्ली सगळ्या मुलांच्या हातात स्मार्टफोन इझिली येतो आणि तुम्हाला माहिती आहे, की तो स्मार्टफोन जर चांगला वापर केला तर चांगला आहे, नाहीतर तो कुठे घेऊन जाऊ शकतो मुलांना. तर त्याच्यासाठी मग काय-काय प्रिकॉशन्स घ्यायला हवे? सायबर सिक्युरिटी काय आहे? गुड टच, बॅड टच असे इंग्लिश स्पीकिंग त्यांचं, असे वेगवेगळे काही स्पेशल सेशन्स पण आपण चालू करणार आहोत.
तर तुम्ही ग्रुपमध्ये थोडं ऍक्टिव्ह राहा. तर सर आता ना ओके. दर्शन तुम्हाला त्या व्हॉट्सअपच्या लिंक पाठवेल आणि ते LMS पोर्टल जे आहे ना, त्याचं पण हं. आता लगेच व्हिडिओ तर नाही बनलाय, पण झाल्यावरती तुमच्याशी शेअर करतो. म्हणजे जस्ट लॉग इन कसं करून बघायचं ते बघण्यासाठी. ओके, बाकी रजिस्ट्रेशन तर आम्हीच करू. आणि ओके, दर्शनलाच तुम्ही की नाही सर शाळेचा फोटो पाठवा एक आठवणीने. शाळेचे जे ओके. फ्रंटवाला फोटो, जुना पाना एखादा फोटो क्लिक केलेला असेलच ना आपल्याकडे. तर तो हो, वाला हो. तुमच्या मोबाईलमध्ये पण कदाचित असेल, तो पाठवून द्या आहे, मग आहे ना. दर्शन. ओके. हं? ठीक हो. आहे सर, चालेल. माझ्या बाजूने महत्वाचं सगळं झालंय बोलून आणि काय लागलं तर मग दर्शन तुम्हाला फोन करेल. ओके मॅडम. थँक यू सो मच सर, तुम्ही वेळ दिला. तुझी मीटिंग चालू होती तरी पण तुम्ही अटेंड केली ही वाली मीटिंग. मी माझ्या बाजूने ट्राय केलं की तुम्हाला लवकरात लवकर फ्री करू. ओके. ठीक आहे. ठीक आहे सर. थँक यू सो मच. तुम्ही आता लिफ्ट ओके केली. मॅडम. धन्यवाद. हो. धन्यवाद सर. धन्यवाद.